सो नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात? आशा करतो की तुम्ही मस्तच असताल। आणि बघू शकता मी आलेलो मित्रांनो शेतामध्ये। तर आज आपल्याला करायची होती मित्रांनो खोपी। तर बघू शकता मी घेऊन चाललोय खोपीसाठी लागणाऱ्या बंधाट्या। याला शेतकरी भावांना माहीतच आहे, याला बंधाट्या म्हणतात। काहींना नाही माहीत तर मी त्यांना सांगतो, याला बंधाट्या म्हणतात मित्रांनो। आणि आपण या खोपीला साईडनं लावायची आपल्याला। ह्या बघू शकता आपली खोपी एवढी तयार झालेली आहे। आणि आता ह्या लावायच्यात मित्रांनो साईडनं। ह्या बारीक आहेत त्याच्यामुळे याला साईडनं लावायच्यात। आता हे बघू शकता खोपी जे साईडनं मोठे लावलेले आहेत, हे मजबूत लावलेले आहेत, काऊन की हे सपोर्टला हे चांगला सपोर्ट करतील, त्याच्यामुळं याला मजबूत लावलेले मित्रांनो। आणि आता इकडून मागून बी आपल्याला अशाच प्रकारे इथं बंधाट्या लावून घ्यायच्यात मागून बी। आणि साईडने मी अशा मधातून बी बघू शकता तुम्ही, मधातून बी। आणि खोपी त्याच्यानंतर त्याच्यावरून खोपीला टाकण्यासाठी काहीतरी आपण व्यवस्था करणार आहेत। तर आता डीळ वगैरे सगळं प्रोसिजर तर झालेलं आहे। इतक्या बंधाट्या झालेल्या आहेत, आपल्या 9-10 बंधाट्या झालेल्या आहेत। आणि 9-10 आपल्याला अशा वरून 1 2 3 4 एकूण 4 मधातून 4 म्हणजे अशा आपल्याला बंधाट्या लागणार आहेत मित्रांनो। शेतकऱ्यांनी शेतामध्ये खोपी बांधावी, काऊन की पाऊस पाणी येतो मित्रांनो, चांगला पाऊस येतो, कधी कधी भिजून जाण्यापेक्षा खोपीत बसतंय माणूस थोडा वेळ, डबल आपण कामाला सुरुवात करू शकतो। नाही तर एकदा भिजलो ना मग घरीच जाणं लागतं बघा। त्याच्यामुळं कसं आहे की खोपी करून घ्यायची, मस्त माणूस बसतंय पाण्या पावसाचं याचं, पावसाळ्यात खोपी लागतीच। तर व्हिडिओ आपला पुरा पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही खोपी आपली अशी तयार झालेली सध्या, अजून काय पुरी खोपी तयार नाही झालेली। तर पुढं पहा कशी खोपी तयार होती, तर मी तुम्हाला कंटिन्यू दाखवायचा प्रयत्न करीन। तर बघू शकता मित्रांनो बंधाट्या बांधायचं काम चालू केले पप्पानं। आणि बंधाट्या बांधायलो आम्ही ना, साडीचे नक्या फाडल्यात त्यानं बंधाट्या बांधायलो होतो आम्ही। तर बघू शकता खोपीमध्ये आलो आता। बघू शकता मित्रांनो कशी इकडे साईड कशी झाली बघा। हे बंधाट्या मधातून लावलेले आहेत आणि पप्पा आता तिकडे बंधाट्या लावायलेत। आपल्याला आता तिकडे बंधाट्या लावून घ्यायच्यात एका सोयीनं, म्हणजे इकडे रांग तर झालेली आहे, आता तिकडे रांग करायची। तर बघत राहा व्हिडिओ। हे बघा मित्रांनो, आता आपली खोपी बघू शकता तुम्ही, हे लावले त्याच्यावरून। आणि आता ही कशी दिसायली बघू शकता तुम्ही, इकडून पा कशी दिसायला लागली, इकडून काय लावलं नाही अजून। लगभग एवढी खोपी झालेली तयार आहे आपली। तर बघू शकता मित्रांनो, तर आता आपली खोपी लगभग अर्ध्याच्या वर तयार झालेली आहे। इकून मी बघू शकता तुम्ही, इकून बी लावलेले आहे आपण, गडब्याचे पेंढे लावलेत बघा मित्रांनो, इकून बी आणि इकून बी। आता फक्त इकून मागून राहिलेलं आहे, इथं लावले की आपली खोपी तयार होती। बघू शकता तुम्ही कशी आता एक नंबर खोपी तयार होणार। खोपी झाल्यावर तुम्हाला